नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रीय आरोग्य आणि अभियान NHM यांच्यातर्फे एक जाहिरात निघालेली असून या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय. मात्र त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, एक जागा आहे. ॲडवायझर पब्लिक हेल्थ एक जागा असून सिनियर कन्सल्टंट हेल्थ केअर टेक्नॉलॉजी एक जागा आहे. याशिवाय कन्सल्टंट पब्लिक हेल्थ 4 जागा, कन्सल्टंट HR&N पॉलिसी एक जागा आणि स्टॅटिस्टिशियन एक जागा आहे. तर स्टॅटिस्टिक झालेल्या माणसाला सुद्धा MSc स्टॅटिस्टिक सुद्धा आपल्याला इथं जॉब आपल्याला उपलब्ध आहे आणि NHM पुणे मार्फत पुण्यामध्ये नोकरीचं ठिकाण हे पुणे आहे. या संदर्भामध्ये पहिली 2 पदांकरता अप्पर एज लिमिट हे 69 असून आपल्याला बाकी पदांकरता खुल्या प्रवर्गाकरता 18 ते 38 व कॅटेगरी करता 18 ते 43 वर्ष हे किमान व कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. या संदर्भामध्ये अधिकृत जाहिरात जी आहे ती अधिकृत जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती जी आहे ती पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. या संदर्भामध्ये NHM-Maharashtra.gov.in ही जी NHM.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रकाशित केलेली आहे आणि याच्यामध्ये आपली ही जी सर्व काही पदं आहेत या पदांकरता आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदाकरता MBBS प्लस तुम्हाला 20 ते 25 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. 1 लाख रुपये पगार आहे. ॲडवायझर पब्लिक हेल्थ साठी बघा, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा हायर क्वालिफिकेशन इन मेडिसिन याच्यामध्ये पाहिजे आणि मिनिमम 15 वर्षाचा अनुभव पाहिजे. 70,000 रुपये पगार आहे. बघा, सिनियर कन्सल्टंट एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS किंवा BDS हे तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि ऍटलिस्ट 5 वर्षाचा अनुभव आहे. याशिवाय कन्सल्टंट पब्लिक हेल्थ बघा, सेम तुम्हाला इथं क्रायटेरिया आहे आणि दुसरं जे आहे पद ते कन्सल्टंट HR&N पॉलिसी, तिथं सुद्धा तुम्हाला मेडिकल क्षेत्रातील हे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि 2 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. स्टॅटिस्टिशियन बघा, तर स्टॅटिस्टिक्स मध्ये बघा, MSc स्टॅटिस्टिक्स झाल्यानंतर प्रेफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट. MSc स्टॅटिस्टिक्स झालेल्या कॅन्डिडेटना इथं 30,000 रुपये पगार मिळत आहे. या संदर्भामध्ये आपल्याला अप्लाय करायचं असल्यास आपल्याला गुगल फॉर्मची लिंक सुद्धा इथं दिलेली आहे. महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टींमध्ये या संदर्भामध्ये अप्लाय करत असताना आपल्याला जी फीज आहे ती बघा, ओपन कॅटेगरी करता 750 रुपये असून अदर कॅटेगरी करता 500 रुपये आहे. नोकरीचं ठिकाण हे पुणे असून केवळ मुलाखतीद्वारे अथवा लेखी व मुलाखतीद्वारे सिलेक्शन प्रोसेस होईल. अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन तिथं जाऊन तुम्ही स्वतः अर्ज देऊ शकता या किंवा जी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे ती गुगल फॉर्मची लिंक आपल्याला भरायची आहे. ती लिंक भरल्यावर त्याची प्रिंट काढावी व सदर प्रिंट सोबत आवश्यक धनाकर्ष DD जोडून अर्ज पुढील पत्त्यावर टपालाने कुरिअरने स्वहस्ते तो पाठवावा. तर या संदर्भामध्ये अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो माननीय कार्यकारी संचालक राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे महाराष्ट्र औंध जिल्हा रुग्णालय परिसर सारवी. थोडासा आपला पत्ता इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. या संदर्भामध्ये पत्ता जो आहे तो आपल्या मेन PDF मध्ये सुद्धा दिलेला आहे. तर या संदर्भामध्ये मेन जो पत्ता दिलेला आहे ते सुद्धा आत्ताच मी तुम्हाला दाखवून देतो. तर या संदर्भातला हा जो पत्ता आहे तो इथे दिलेला आहे, म्हणजे आपला वेळ जो आहे तो वाया जाणार नाहीये. जाहिरात या मोठी असतात. तर हा पत्ता आहे माननीय कार्यकारी संचालक राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र पुणे महाराष्ट्र औंध जिल्हा परिसर सांगवी फाट्याजवळ औंध छावणी औंध 411-027 आणि या संदर्भामध्ये फोन नंबर सुद्धा दूरध्वनी क्रमांक इथं दिलेले आहेत ते सुद्धा आपण काळजीपूर्वक टाकायचे आहेत. या संदर्भामध्ये आपल्याला हे अर्ज पाठवत असताना आपल्याला काही वेळेचं सुद्धा बंधन असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गुगल लिंक भरायची शेवटची तारीख ही 9 जून 2026 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16/6/2026 आहे आणि या संदर्भातली ही अधिकृत जाहिरात ही NHM.Maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. तिथून आपण ती डाउनलोड करू शकता.
तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.